सांगा बरं. मला काय तुम्हाला मी आधीच सांगतो. हे सुशील काय बोलायचं. आवाज चेक करा. येतोय आवाज येतो. आवाज कानाचा आवाज चेक करा. हॅलो, येतो आवाज. येतो ना. आज गणेशाचं आगमन, गणेश चतुर्थी, गणपती बाप्पाचं आगमन आज होत आहे आणि निश्चितच गणेशाच्या पावलानेच आपल्या जीवनात आनंद येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. हे आंदोलन चालू होण्यापूर्वी दोन आपल्याच बांधवांचे बळी आणि हे आंदोलन सुरू झाल्यानंतर 15 दिवसामध्ये दोन बांधवांचे निधन त्या ठिकाणी झालं. अशा या माझ्या बांधवांना मी नम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आज आंदोलनाचा 23वा दिवस. 23 दिवसापूर्वी अशी माहिती सांगताना वेळोवेळी बोलल्या जायचं की अमुक मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपला विषय येणार आहे आणि तो निकाली निघणार आहे. आंदोलन सुरू होऊन आज 23 दिवस झालेत. ना तो विषय आला, ना तो विषय मांडला गेला. केवळ माहिती येते आहे करत करत माहिती येण्यालाच 23 दिवसाचा कालावधी गेला आणि परवा दिवशी रात्री 8:30 पर्यंत सगळ्या कर्तव्यदक्ष आयुक्त कार्यालयातील सन्मान्य अधिकारी यांनी सदरील माहिती शिक्षण विभाग मंत्रालयात सादर केली आणि त्याच दिवशी या माहितीवर अभिप्रेत कारवाई करण्याचं काम इथल्या मंत्रालय स्तरावरील सर्व शिक्षकांना न्याय देण्यासाठी धडपड करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली. कारवाई त्या दिवशी नंतर परत दुसऱ्या दिवशी 4 तारखेला या संदर्भात सर्व संकलन ड्राफ्टिंग आपल्या माननीय शिक्षण विभागाच्या अधिकारी उभा आहे. पण मैदानात ताठ मानेने उभा राहिला पाहिजे ही भूमिका शिक्षक समन्वय संघाने त्यावेळेस घेतली आणि 23 दिवस आज आपण आझाद मैदानात ताठ मानेने लढतो आहोत. प्रातिनिधिक स्वरूपात राज्यभरातील शिक्षक या ठिकाणी हजेरी लावत आहेत आणि या निमित्ताने पाठपुरावा करण्याचं काम सुद्धा शिक्षक समन्वय संघाच्या टीमने चांगल्या प्रकारे केलं आहे. 2 दिवसापूर्वी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी माननीय मंत्री महोदयांना आमच्याशी संवाद साधायचा होता आणि म्हणून निरोप मिळताच आमच्यातली इथली काही उपस्थित समन्वयक माननीय मंत्री महोदयांना सकाळी भेटली. मंत्री महोदयांनी आम्हाला सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मी तुमच्या आयुष्यामध्ये शिक्षक दिन अतिशय यापुढचा आनंदात साजरा कसा करता येईल याच्यासाठी प्रयत्न करतोच आहे. आजच शक्यतो न्याय देण्याचा माझा प्रयत्नही असेल असंही त्यांनी त्यावेळी सांगितलं. परंतु फाईलची प्रक्रिया चालू होती आणि साहजिकच आम्हालाही वाटत होतं की या प्रक्रियेमध्ये 2-3 दिवस किमान जाणार आहेत आणि आम्हाला अपेक्षित होतं ठीक आहे. त्या बैठकीमध्ये विशेष सांगायचं म्हणजे 5 तारखेच्या या राज्याचे लाडके मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री ज्यांनी खरंच 1160 कोटी रुपये देण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्याला अनुमोदन देण्याचं काम सुद्धा तत्कालीन अर्थमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलं. ते 1160 कोटी प्रत्यक्षात खात्यात देखील पडले आहेत. आणि कालच्या बैठकीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या 5 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनीच एक गोष्ट सांगितली की अरे केसरकरजी, तुमच्या विभागाची फाईल आज का नाही आली? आज शिक्षक दिन आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांना आपल्या विषयाची काळजी आहे. आणि त्यावेळेस मान्य शिक्षण मंत्र्यांनी सांगितले की काही प्रक्रिया या संदर्भातली अर्थ विभागाची प्रोसिजर बाकी आहे आणि निश्चित या पुढील कॅबिनेटला ती आणण्याचा आपण प्रयत्न करू. आणि त्या अनुषंगानेच फाईल काल अर्थ विभागामध्ये सकाळी शार्प 11:30 दाखल झाली. शिक्षण विभागातून ती 10:30 गेली. 11:30 नंतर माझे 2 बांधव
ज्यांना मंत्रालयाचा पाठपुरावा कसा करायचा हे मी सुद्धा त्यांच्याकडून शिकलो. गजानन काकड आणि सुशील रंगारी यांनी त्या फाईल मधला कोथळा पूर्ण बाजूला काढला की फाईल मध्ये शिक्षकांच्या प्रती कुठलीही चुकीची माहिती असू नये आणि त्यावेळेस त्या आंदोलनाला अर्थ असतो आणि त्या आंदोलनातून पुढे पुढे जायला सोपं जातं. या दोघांनी मिळून काल आम्ही समवेत सगळे होतो आणि त्या संदर्भातल्या नस्तीच्या व्यवस्थित रीडिंग झालं आणि त्यामध्ये काही धोका होणार नाही याची काळजी आपण घेत आहोत. विशेष सांगायचं म्हणजे मित्रांनो, फार मोठा धोकाही त्याच्यामध्ये आहे. कारण याच्यात असं कुणाला वाटत असेल की मी आता पात्र होतो की काय अशी शंका त्याच्यामध्ये आहे. त्याचे संबंधित पुरावे आमच्याकडे आहेत. त्यातले फक्त 2-4 वेळ मी तुम्हाला या लाईव्हच्या अंतिम टप्प्यात मी सांगणारच आहे. कुणाला असं वाटत असेल की 60 वरून 80 जाताना मी अपात्र होणार नाही तर ती त्याच्या डोक्यातून ती शंका काढून टाकावी, कारण ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं कुणाला वाटत असेल 40 वरून 60 जाताना असं होणार नाही, त्यांनी ती डोक्यातून काढावी. 99-20% येणाऱ्या घोषित शाळा आहेत त्या संदर्भातली सुद्धा त्याच्यामध्ये माहिती आहे. आणि म्हणून तुम्हाला एक विनंती आहे, अर्थ विभागाने याच्यामध्ये कुठेतरी आता शंका घालू नये. वेळ कमी राहिलाय. खरं तर कालच ती फाईल 4 टेबल पूर्ण करून एका विशिष्ट टेबलला नेऊन घालण्याचं काम कसं केलं, राहुल सरांना ते काल मैदानावर फोन करून व्यवस्थित सांगितलं सुद्धा. राहुल सरांनी, संगपाल सर असतील, यांना सगळ्यांना ती विशेष सूचना पण दिलेल्या होत्या. आणि म्हणून बांधवांनो विनंती आहे, आपला हा विभाग कधीच आपल्याला साथ देत नाही. जर आपण मैदानात साथ दिली तर निश्चित कुठलाच विभाग साथ दिल्याशिवाय राहत सुद्धा नाही. म्हणून सगळ्या बांधवांना जागा करण्याचं काम एका विशिष्ट मुद्द्याद्वारे मी करतो. आपण मैदानात येण्याचं पूर्ण काम केलं पाहिजे. मोबाईल कुठे? मी फक्त 2 गोष्टी तुम्हाला त्या याच्यातले मी वाचून दाखवणार आहेत, तुम्हाला त्या गोष्टी कळतील. बघा, 6 फेब्रुवारी 2023 नुसार अनुदानात पाठ झाले, तथापि या व्यतिरिक्त शासन निर्णय 6/2/2023 नुसार निकषाची पूर्तता न केल्याने कायमस्वरूपी अपात्र शाळांची संख्या 612 आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या 1633 प्रस्तावापैकी 1402 शाळा अपात्र झाल्या आहेत. अशा प्रकारे एकूण 2014 शाळा अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. मी फक्त हे असलेल्या माहितीमुळेच सांगतोय, मला खोटं कधी बोलता आलं नाही. जे आहे तेच या शिक्षक समन्वय संघाच्या यापूर्वीच्याही आंदोलनात ठामपणे सांगितलं गेलेलं आहे. मग याच्यात जवाब दो आंदोलन असेल, महाएल्गार आंदोलन असेल आणि हे 3रं हुंकार आंदोलन असेल. यामध्ये याच्यापूर्वीही आमचे मित्र दीपक कुलकर्णी सर असतील, यांनी उपोषण वगैरे केली, पाथरीला केली. या सगळ्यांनी ठामपणे भूमिका चांगली व्यक्त केलेली आहे. पण लक्षात घेण्याची गरज याच्यामुळे या आंदोलनामध्ये आणि गेलेल्या फाईलच्या प्रस्तावामध्ये अनेक गोष्टींची माहिती आणखी सुद्धा आहे जी धक्कादायक आहे, ती मला आता सांगायची नाही. जसा आपण पुढे जाऊ या संदर्भातलं सगळं अवलोकन मी करत राहणार आहे. सोमवारी या संदर्भात विशेषतः ती फाईल जर कालच्या टेबलला गेली असती, कारण संबंधित अधिकारी आता 9 दिवसाच्या सुट्टीवर आहे. लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटत असेल येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ती फाईल येईल, तर आपले कार्यक्षम शिक्षण मंत्री निश्चितच यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. परंतु कधी असतं, माणूस हातबल तेव्हा होतो जेव्हा वारंवार सांगूनही एखादा अधिकारी ऐकत नसेल, तर त्या गोष्टीला त्या मंत्र्याचाही नाईलाज होत असतो. आणि अशा लोकांना प्रशासनाला वठणीवर आणायचं काम आझाद मैदानातूनच यापूर्वी झालेलं आहे. म्हणून तुम्हाला कळकळीच्या विनंतीनं जागा करतो. आव्हान येण्याचं मी करणारच कधीच नाही, कारण काय, आम्ही जागच करण्याचं काम यापूर्वी केलेलं आहे. आणि जागे होऊनच लोक आझाद मैदानात आलेली आहे. आणि जागे होऊन आलेली लोक आणि त्या लोकांच्या रेट्यामुळं सगळं काही आपल्या खात्यात पाडून देण्यापर्यंत शिक्षक समन्वय संघ ताठमानेने आझाद मैदान कधी सोडून गेलेला नाही. आपले खातं, पगार, हातं आणि शिक्षक समन्वय संघाची ही आझाद मैदानावर लढाई बळकट करण्यासाठी आपण मैदानात आलं पाहिजे, जागं राहिलं पाहिजे, आपल्या मागण्याप्रती सजग राहिलं पाहिजे.
कारण येणारा सोमवार, मंगळवार आणि बुधवार हा गौरी पूजनाचा काळ त्या ठिकाणी आहे आणि संबंधित अधिकारी सुद्धा त्या संबंधित आहे. परंतु त्यांच्या टेबलला काल फाईल गेली आहे. 5:30 वाजता सदरील फाईल संदर्भात टिप्पणी करण्याचं काम सुरू आहे आणि कुठल्या प्रकारचं का असेल ते आता आम्हाला या ठिकाणी वाचायला करायचं नाही, पण टिप्पणीमध्ये भयंकर आहे. आपल्याला जागा होण्याची गरज आहे. फाईल लपवली जाण्याची शक्यता आहे. 8 ऑक्टोबरला आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. आपले पालक म्हणून शिक्षण मंत्री न्याय देण्याच्या भूमिकेत असले जरी, या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आपल्या बाजूने निर्णय घेण्यात प्रक्रियेत असले जरी, तरी खोडा कुठल्याही विभागातून घातला जातो. त्या विशेष ठिकाणी तो मंत्री त्या ठिकाणी समोर येत नसतो, पण प्रशासनाचे कान टोचायचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि ठराविक कुणाला तरी रजेवर पाठवलं जातं. एकदा माणूस रजेवर गेला की त्याच्या बाजूने त्या ठिकाणी स्वाक्षरी करणारा कोणी नसतो. म्हणून कुठेतरी रेटा लावला तरच 8 ऑक्टोबर पूर्वी आपल्याला वेळ आहे. आणि निश्चित मंत्रिमंडळाच्या बैठका तुम्ही घरी बसून आम्हाला सांगत असतात की प्रत्येक मंगळवारी बुधवारी बैठक होत असते. तर अशा मंगळवारी बुधवारची जरी बैठका धरल्या तरी मला वाटतं यानंतर 3 किंवा 2, जास्तीत जास्त 3 आणि इमर्जन्सी 4 बैठका होणार आहेत. यापूर्वी सांगितलं गेलं की या बैठकीत होणार, त्या बैठकीत होणार, परंतु मी ठामपणे आम्ही या शिक्षक समन्वय संघाच्या व्यासपीठावरून सांगितलं होतं, विचारपीठावरून सांगितलं होतं की अशा कुठल्याही कॅबिनेटला प्रस्ताव एवढ्या तुर्तास आणखी 4-5 कॅबिनेटला येण्याची शक्यता नाही. कारण ती प्रक्रियेतून आम्ही जात होतो. पुण्याच्या माहितीमध्ये आम्ही अपडेट घेत होतो. पुण्याहून कुठलं तरी चुकीचं पाऊल उचललं जाऊ नये, कारण ते इथं ते परत फेर पुन्हा तसंच सादर करावं लागतं. आता परिपूर्ण शिक्षण विभागाच्या खरंच न्याय देण्याच्या भूमिकेत असलेल्या अधिकारी यांनी अतिशय चांगल्या प्रांजळपणे अर्थ विभागाला सुस्पष्ट अहवाल सादर केला आहे, टिप्पणी सादर केली आहे, ज्याच्यामध्ये फक्त न्यायच मिळणं अपेक्षित असतं. परंतु कसं असतं, पांढऱ्या शुभ्र कपड्यावर काळा डाग शोधण्याचं काम निश्चित यापूर्वीही अर्थ विभागाकडून झालं. काल सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत फार मोठी खडाजंगी या निधी देण्यासंदर्भातच झाली. चांगल्या लोककल्याणकारी योजनेला जर पाणी डिपार्टमेंट, पाणी पुरवठा डिपार्टमेंट हे जीवनावश्यक गोष्टी आहेत, अशा डिपार्टमेंटला जर निधी मिळत नाही तर शिक्षकांना आपल्या प्रति या विभागाची यापूर्वी काय काय भूमिका राहिली आणि त्या भूमिकेला छेद देण्याचं काम या आझाद मैदानातून कसं केलं हे आपल्या डोळ्यासमोर जरी आणलं तर निश्चित पुढचा आठवडा आपण घरी बसणार नाही याची मला काळजी आहे. विशेषतः मी आमचे विधान परिषदेतले हक्काचे शिक्षक आमदार सर्वांनाच मी विनंती करतो की पुढचा आठवडा हा तुमच्यासाठी सुद्धा निर्णायक आहे. या राज्याचे अर्थमंत्री माननीय दादा यांच्या पक्षाचे आमदार, यानंतर यासह सत्ताधारी पक्षाचे आमदार यांना विनंती करतो की सत्ताधारी पक्षाकडे तुम्ही हक्काने भांडू शकता आणि विरोधी पक्षातले जरी आमदार असले तर त्यांना पक्ष नसतो, कारण पसंती असते. कुठलाही शिक्षक आमदार हा पक्षाचा नसतो, पसंतीने निवडून दिला असतो. त्यामुळे तुमची पसंती ही आझाद मैदानावर बसलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या या विचारपीठाने मांडलेल्या मागण्याला असली पाहिजे. आणि या मागण्याला आपली जर मागणीला या पसंतीच नसेल तर तुम्ही शिक्षकाप्रती आदर किती आहे हे आता हळूहळू दिसायला लागला आहे. 5 सप्टेंबर सारखा शिक्षक दिन पवित्र गणला गेला. याला आपण साधा आझाद मैदानाला येऊन भेट देत नाहीत, याच्या इतकी शोकांतिका महाराष्ट्रात असू शकत नाही. आपण शिक्षक आमदार आहोत की शिक्षकांना कायम डावलणारे आहोत हे आपण पहिले ठरवलं पाहिजे. शिक्षक आमदारांना माझी नम्र विनंती आहे, पुढच्या आठवड्यात आपण या जर ठिकाणी पाठपुरावा करत नसाल तर येणाऱ्या बुधवारी काय ऍक्शन, काय संदर्भात आम्हाला बोलायचंय, आक्रमक भूमिका घ्यायची त्याची आम्ही भूमिका घेऊ आणि प्रत्येकाचा लेखाजोखा कुठं कसा मांडायचा आम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. विनाकारण आम्हाला त्या फंद्यात पाडू नका. आम्हाला आमचा हक्काचा पगार पाहिजे. प्रस्तावित केलेल्या फाईलमध्ये 1104 कोटी रुपये आपल्याला द्यायचे आहेत फक्त, आणि 1104 कोटी आपल्याला पदरात पाडून घ्यायचे असेल बांधवांनो तर शिक्षक आमदारांनाही आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे तुम्ही मैदानात या. आणि यानंतर पदवीधर आमदार 7 आहेत, यापैकी काही सत्ताधारी आहेत, काही विरोधी पक्षाचे आहेत. या सगळ्यांनीच आम्हाला या ठिकाणी आम्हाला म्हणण्यापेक्षा शिक्षक समन्वय संघाने प्रस्तावित केलेल्या मागण्यांना या मैदानात येऊन पाठिंबा देत या पाठिंबा पाठपुराव्यामध्ये रूपांतर करताना त्यांनी भूमिका घेण्याची गरज आहे पुढच्या आठवड्यात. पुढचा आठवडा हा अत्यंत निर्णायक आहे. पुढच्या आठवड्यात जर मंत्रिमंडळासमोर फाईल गेली नाही तर निश्चित अनेक शंका कुशंका येण्याची दाट शक्यता आहे. फाईल लपवली जाण्याची शक्यता आहे, कारण या संदर्भात अर्थ विभाग अतिशय जागरूकपणे काम करत आहे. परंतु आपले पालक म्हणून मंत्री केसरकर साहेब चांगली भूमिका घेत आहेत. त्यांनी भूमिका घेणं फार गरजेचे आहे. विभाग विशेष आता बघा, अर्थ विभागामध्ये काल 3 महत्वाच्या अधिकाऱ्यांची त्या संदर्भातली
दोघांची टिपली बनली, तिसऱ्याची बनेल आणि तिथून तो प्रवास परत माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडे पुन्हा सुरू होणार आहे. तिथं पुन्हा कक्ष अधिकारी, टिप्पणी, राज्याचे मुख्य सचिव आणि मग नंतर कॅबिनेटचा प्रस्ताव. ही सगळी प्रक्रिया एका आठवड्याची, 2 आठवडे तुम्हाला सोपी वाटत असली तर तुम्हाला हे पण सांगतो, फाईल गेली म्हणजे लगेच हातात घेतात, हे डोक्यातून काढून टाका. परंतु फाईल गेली म्हणजे हातात घेण्यासाठी काय करावं लागतं हे सुशील रंगारिंग काकांनी मला त्यांची खरंच कामाचं कौतुक करतो मी कालचं. त्यांनी अतिशय सफाईदारपणे व्यवस्थित सगळं हँडल केलं. पटापटा तिथून टिप्पणी झाली की लवकर तिथल्या साहेबांना सांगून की आमच्या 18-20 वर्षाचा वनवास आहे, तुम्ही सहकार्य करा. एक विनंती करत काल शेवटच्या टेबलला फाईल अर्थ विभागामध्ये काल गेली आहे. आणि निश्चित काही अधिकारी काल रजेवर गेलेत. आता 9 ते 10 दिवसाची रजा आम्हाला त्या ठिकाणी दिसली. संबंधित अधिकाऱ्याच्या टेबलला फाईल गेली म्हणजे अधिकाऱ्यांची एक जबाबदारी आहे की ती कालच्या तारखेत त्यांनी ती क्लिअर करायला पाहिजे. परंतु त्या फाईल विषयी जर अनास्थाच असेल तर 9 दिवस सुद्धा ती फाईल तिथं पडून राहील. आणि निश्चित 9 दिवस पडली म्हणजे 2 कॅबिनेट गेल्यात. शेवटच्या कॅबिनेटला जर निर्णय घेतला तर तुम्हाला आणखी सांगतो बांधवांनो, त्याचा शासन निर्णय होणार नाही. याच्या भूतकाळामध्ये जाऊन तुम्ही अवलोकन करा. 8 मार्च 2019ला असंच 157 दिवस आंदोलन संघटनेचं चालू होतं आणि 1628-2452चा निर्णय त्या ठिकाणी झाला होता. आणि 10 मार्चला आचारसंहिता लागली. तो निर्णय कुठे गेला, काय गेला, त्याच्यानंतर पुन्हा तो कुणा पटलावरच आला नाही. अशा भूमिका सुद्धा यापूर्वी झालेल्या आहेत. त्यानंतर 13 सप्टेंबर 19चा सुद्धा तुमच्या पाठीशी अनुभव आहे. असे संभाव्य धोके होऊ नये, पुढचे 3-4 वर्ष मिळणाऱ्या टप्प्याला लागू नये असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला मोजून या ठिकाणी 2 आठवडे, 3 आठवडे, काय आठवडे असतील आचारसंहितेपूर्वी, तेवढी जर ताकद आपण ताकदीनं लढलो तर निश्चित सांगतो हाच मिळणारा टप्पा याच सरकारमध्ये आपल्याला मिळू शकतो. सदरील सरकार सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल फक्त शासन निर्णय देणार आहे. बांधवांनो, शासन निर्णय देत असताना सुद्धा अनेक गोष्टी त्या ठिकाणी टाकणार आहे. या तुम्हाला सांगायची गोष्ट पुन्हा एक सांगतो की आपल्याला एक गोष्ट भयावह त्या टिप्पणीमध्ये आहे. आपण जागे व्हा, मैदानात या, अशी आपल्याला शिक्षक समन्वय संघ हुंकार आंदोलनाच्या माध्यमातून आजच्या 23व्या दिवशी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व समन्वयकाकडून करतो. आणि आपण विचाराला बांधील असाल, महिन्याला आपल्या चेहऱ्यावर हसू येतं, पगार येतो, 20चा येतो, 40चा येतो, 60चा येतो, त्यावेळेस ते हसणं आणखी द्विगुणित व्हायचं असेल काही दिवसासाठी तर आपल्याला त्या मैदानात यावं लागणार आहे. आपल्याला शासनाकडे भांडावं लागणार आहे आणि भांडल्याशिवाय काही मिळणार नाही. कुणाला असं वाटत असेल की हे सहज होणारच आहे तर आणखी डोक्यातून काढून टाका. विभाग कटाक्षाने काम करतो आहे. आपला विभाग जरी संवेदनशीलपणे आपल्यासोबत भावना ओतप्रोत ठेवत असेल तर इतर विभाग आपल्या प्रति अतिशय शंका घेऊन वागत आहे. इतकं चांगलं स्पष्टीकरण शिक्षण विभागाने देऊन सुद्धा त्याच्यामध्ये काळा डाग शोधण्याचं काम कालपासून सुरू आहे आणि ती फाईल तिथं स्टॉप झालेली आहे. ती तिथंच यापूर्वी स्टॉप झालेली आहे. एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि पुन्हा ताकदीनं पुढे जायचं असेल तर आपण सगळ्यांना विनंती आहे, सोमवारपासून गौरी पूजनाच्या काही ठिकाणी सुट्ट्या आहेत. विशेषतः सांगायचे मला की मुंबई परिसरामध्ये गणेश उत्सवाच्या निमित्ताने कोकणवासीय, मुंबई आजूबाजूच्या सगळ्या इथं जवळजवळ 13,000 कर्मचारी आहेत आजूबाजूला, महिला शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षक. या बांधवांनी खरं तर सुट्ट्या असताना आझाद मैदानावर आलं पाहिजे. एवढी मी त्यांना विनंती करते. पुणे, नाशिक, मराठवाडा, अमरावती या जवळची बांधव या ठिकाणी तातडीने येण्याची गरज आहे. आणि या बांधवांनी यापूर्वी खरंच चांगली ताकद वापरलेली आहे. या जवळच्या परिसरात नाशिक, पुणे आणि मुंबई यांनी जर लक्षात घेतलं तर येतच आहे. बाकी मराठवाडा, अमरावती, कोल्हापूर, पुणे, कोल्हापूरचे सुद्धा बहुसंख्य बांधव परवाच्या दिवशी महिला शिक्षिका या ठिकाणी होत्या. आणि असे अनेक बांधवांना मी विनंती करतो, आता पुढच्या आठवड्यामध्ये खूप ताकदीनं मैदानात लोक येतात आहे. परंतु त्याला ताकद देण्याचं काम 63,000 बांधवापैकी, शाळेपैकी किंवा या बांधवांना असलेल्या 6,336 शाळा या ठिकाणी वाढीव टप्प्यासाठी प्रस्तावित केलेल्या आहेत. परंतु त्या अपात्रचाही मी आकडा सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये कोण असू शकतं, कोण नसू शकतं हे मला अजिबात सांगायची गरज नाही. ज्याला काही वाटतं त्यांनी आलं पाहिजे. आपण कुठं आहोत याची जाणीव झाली पाहिजे. आपण आपलं ठिकाण मैदानाच आहे, मैदानात न्याय मिळू शकतो. तर सहजपणे जर प्रवास सोपा होत असेल तर मैदानात या. एवढी मी आपल्याला नम्र जागरूक करण्याचं काम करतो. आपण याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर माझे मित्र संघपालजी सोनवणे सर आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो. प्रथमतः
आपले प्रमुख बोलल्यानंतर आपण बोलायचं नसते. त्यामुळे मी केपी सरांचे प्रथमतः माफी मागतो, कारण सर मी लेट आलो. पण मित्रांनो, गेल्या 16 तारखेपासून आझाद मैदानावर आपलं आंदोलन चालू आहे आणि आंदोलन हे प्रत्येकाच्या फक्त वैयक्तिक पगारासाठी चालू आहे. जर इथं जो माणूस बसतोय त्यालाच पगार मिळणार असेल तर हजारो लोक इथं आज हजर झाले असते. परंतु आपल्याला राहुल कांबळे एकटा बसला काय आणि तिकडे त्याचं काही झालं काय, कोणाला काही घेणं नाही. त्यामुळे मित्रांनो, प्रत्येकाला आपापल्या पगाराची काळजी आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या हातात पगार घेता प्रत्येक 1 किंवा 2 तारखेला, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की आपण कोणाच्या जीवावर पगार घेतोय. जर एक माणूस तिथं बसते, लढते, तुम्हाला तिकीट मिळत नाहीत, तुम्हाला हे मिळत नाही, तुम्हाला ते मिळत नाही, आणि तुम्हाला अगोदर जनरल डब्यात बसून तुम्ही प्रवास केलेले आहेत. आज तुम्ही ते दिवस विसरलात. 20, 40, 60% तुम्ही घेतात, कोणाच्या जीवावर घेतात. मित्रांनो, जेवढे घरी बसलेले लोक आहेत, आपण गेल्या महिन्यापासून 2 महिन्यापासून प्रत्येक जिल्ह्यावर विभागावर आपण आंदोलनाला सुरुवात केली. सुरुवात करत असताना 2 जागेवर आपले उपोषण झाले. एक धाराशिव आणि दुसरं पाथरी. राहुल कांबळे, केपी पाटील सर हे तिथे आले होते. 7 दिवस लोक उपाशी राहिलेत. आजही कोण्या संघटनेचं तुम्हाला घेणं नाही, परंतु जगदाळे सरांचं उपोषण चालू होतं. शिक्षण मंत्र्यांनी त्या तिन्ही आंदोलनामध्ये फक्त आणि फक्त आश्वासन देण्याचं काम केलंय. मित्रांनो, 2019ला आपण विसरू नका. 2019 13 सप्टेंबर 2019ला जो शासन निर्णय झाला त्याची पुनरावृत्ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर एकच उत्तर आहे, ते म्हणजे आझाद मैदान. आपण सर्वांनी आझाद मैदान गाठा. आणि मी किती दिवस चाललोय, का फिरायला आलोय, का आंदोलनात आलोय, हा अगोदर विचार करा. आपण इथं येतात, मरीन ड्राईव्ह, गेट ऑफ इंडिया, तिकडे तिकडे फिरणं करतात, लोक इथं बसतात, कारण त्यांची पोट तिडकी आहे. त्यांना तेवढं वाटतंय की आपण आपल्या आंदोलनात बसावं, आंदोलन सक्सेस करावं. तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेस इथं सरपंचांचं 1 दिवशी आंदोलन झालं, एकच दिवशी आंदोलन झालं. एका दिवसामध्ये निर्णय घेऊन गेलेत. एका दिवसामध्ये जर निर्णय होत असेल तर तुम्ही सुद्धा सर्वांनी येत्या सोमवारी घरी काय कार्यक्रम असतील, दरवर्षी कार्यक्रम येतात, दरवर्षी सण येतात, दरवर्षी सगळं चालतंय. परंतु जर तुम्हाला, कारण तुम्ही 2019ची जर तुम्हाला पुनरावृत्ती पाहिजे नसेल तर तुम्ही सर्वांनी आझाद मैदान गाठावं. तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर फक्त आझाद मैदान आहे. आणि जाहीर मधले खास कर घ्या, फाईलचा पाठपुरावा आहे, फाईलचा प्रवास आहे. हे केपी सरांनी जस्ट आपल्याला सांगितलंय. आपल्यामध्ये काय झालंय, श्रेयवाद निर्माण व्हायलाय. आंदोलन कोण लावतोय याच्यावर आम्ही हजर राहण्याची तयारी करतोय. आंदोलन कोण लावतोय हे पेक्षा महत्वाचं आहे, आंदोलन कशासाठी लागतंय. आंदोलन तुमच्या पगारासाठी लागलंय. शिक्षक समन्वय संघ फक्त पगारासाठी लढतोय. 27 संघटना एकत्र करून समन्वय संघाची स्थापना झाली. समन्वय संघामध्ये आज आपण कोणा संघटनेचं नाव देत नाहीत. 27 संघटना आहेत. काही संघटना एक व्यक्ती एक संघटना आहे. काही 5-6 प्रमुख संघटना इथं काम करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपल्यामधूनच काही शुक्राचार्य त्यांना खत पाणी घालण्याचं काम करतात. काल आमच्या धान्य भागांनी व्हॉट्सअपला तर केलंच, परंतु ज्यांना ज्यांना फोन करायला पाहिजे होते त्यांना त्यांच्या त्या पातळीत बोलण्याचं काम आमच्या समन्वय संघाच्या कार्यकर्त्यांनी केलं. परंतु मित्रांनो, आपण एका व्यक्तीसाठी इथे येऊ नका, कोण आंदोलन लावलं ह्यासाठी येऊ नका. तुमचा फक्त वैयक्तिक पगार मिळवण्यासाठी तुम्ही आझाद मैदान गाठावं. आझाद मैदानाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. ही जी माती आहे ना, ही माती कपाळाला लावल्याशिवाय तुम्हाला काय भेटलं नाही. या मातीला दिले, कोणाच्या मागे फिरू नका. पाठपुराव्यावर माझा भरोसा नाही. आपण ऑफिशियली पाठपुरावा करावा.
परंतु नेत्याच्या मागे फिरून तुम्हाला काही मिळणार नाही. त्यांनी फक्त तुम्हाला गोल बोलून तुम्हाला घरी बसवण्याचं काम केलंय. 2 महिन्यापासून आम्हाला अशा बातम्या येऊ लागल्या, तुमचं काम उद्या व्हायलंय, तुमचं काम परवा व्हायलंय, येत्या आठवड्यात तुमचा निर्णय होऊन जाईल. काय झालं? आमचे लोक गाफील झालेत, लोक घरी बसलेत आणि आमचे लोक नाही हुशार आहेत. एवढे हुशार आहेत की ते आपल्यापेक्षाही फेसबुक व्हॉट्सअपवर अग्रेसर आहेत. त्यांना प्रत्येक गोष्ट इथल्या माणसांना लेट कळती, त्यांना अगोदर कळती. त्यांना घरी अगोदरच कळतंय काय होणार आहे आणि काय होणार आहे, केव्हा काय झालं आणि काय होणार आहे. लोक येतात, सोमवारी येतात, मंगळवार बुधवार 3 दिवस बसले, कॅबिनेट झाली घरी. आज तो राहुल गांधी पागल आहे तो, एकटा इथं बसलाय, 16 तारखेपासून बसलाय. तुम्ही काय करता घरी? त्याला मुलं बाळ नाहीत, त्याला घर नाही, त्याला मायबाप नाही, त्याला बायको नाही. तुमच्याच बायका, तुमच्या पदराखाली तुम्ही बायकांच्या, मी पात्रीमधून हेच बोललो होतो, पुन्हा तेच बोलतो. आता पदराखाली बोलू का, बायकांच्या साड्या घालून घरात बसा. कारण तुम्ही फक्त घरात बसण्याच्या लायकीच्या आहात. तुम्ही घर बसा असल्यामुळे हा प्रश्न चिघळत चाललाय. हा प्रश्न केवळ आणि केवळ, मी तर म्हणतो, याला शासन जबाबदार नाही, याला अधिकारी जबाबदार नाहीत. याला केवळ आणि केवळ हा जो शिक्षक घरात बसलेला आहे हा जबाबदार आहे. जोपर्यंत हा घराच्या बाहेर पडत नाही, हा मैदानावर येत नाही, तोपर्यंत प्रश्न मिळत नाही. मित्रांनो, आता तुम्हाला विनंती करत नाही, आवाहन करतोय, सोमवारपासून गणपती आहे, गौरी आहे, असू द्या, आपले दैवत आहेत, आपले सोडून जाणार नाहीत, ते तुमचं काही वाईट करणार नाहीत. तुम्ही तुमच्या प्रश्नासाठी रविवारी सुद्धा कॅबिनेट मीटिंग झाल्यात. बुधवारची मंगळवारची वार बघू नका, रविवारी सुद्धा कॅबिनेट होऊ शकते. रात्री 2 वाजता सर्वोच्च न्यायालय जाऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, सोमवार मंगळवार बुधवारचा विचार करू नका. तुम्ही फक्त सोमवार मंगळवार बुधवारचा विचार करता. समोरचा गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार ह्या राहुलचा विचार करा, राहुल कांबळेचा विचार करा. हे 4 दिवस कसा काढतोय? इथं येणं, फोटो काढणं, स्टेटस ठेवणं, झालं आपलं काम, संपलं आंदोलन. तुम्ही स्टेटस ठेवलं म्हणजे तुमचं आंदोलन संपलं. तुमच्या संस्था चालकांना दाखवतात, मुख्याध्यापकांना दाखवतात, आम्ही इथं हजर आहेत. अरे फक्त फोटो काढण्यापुरते हजर आहेत का? मित्रांनो, येत्या सोमवारपासून मी तुम्हाला आवाहन करतो की जर तुम्ही नाही आलात तर तुमच्या भविष्याला अंधारात पाळणारे तुम्हीच असणार आणि तुमचं भविष्य अंधारात ठेवण्यासाठी कारणीभूत फक्त आणि फक्त घरभाषा असेल. या घरभाषांसाठी मी पुन्हा आवाहन करतो, सोमवारपासून तुमच्या बिनपगाराचा ठरल्या तरी चालतंय, इतिहासात तुमची नोंद होईल. मी 3 दिवस, मी 5 दिवस बिनपगाराचा घेतली आहे. मी बिनपगारी होतो, माझा पगार त्याचा कपात केलाय, हे तुम्हाला कळलं पाहिजे. इतिहासात तुम्ही जेव्हा रिटायरमेंट व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल माझा 3 दिवसाचा 5 दिवसाचा पगार या कामासाठी कपात करण्यात आला होता. म्हणून मित्रांनो, पगाराचा विचार न करता तुम्हाला जो पगार आज घरी बसून भेटतोय तो फक्त आणि फक्त या आझाद मैदानाच्या मातीमुळे. त्यामुळे मित्रांनो, या मातीला विसरण्याचं काम करू नका, या मातीला विसरू नका. तुम्हाला टोटली अपडेट घर बसल्या केपी सरांनी फेसबुक लाईव्हच्या मार्फत तुम्हाला दिलंय. परंतु घरी बसून ही माहिती घेतल्यापेक्षा माझा पगार, माझी जबाबदारी, आंदोलन कोण लावणं हे महत्वाचं नाही, कशासाठी लावलं हे महत्वाचं आहे. त्यामुळे मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला आवाहन करतो की आझाद मैदान गाठा. आझाद मैदानाशिवाय आतापर्यंत काही भेटलं नाही आणि भेटणार सुद्धा नाही. कोणाच्या मागे फिरणं, लाचारपणा सोडून द्या. लाचारी नको, हक्क पाहिजे. लाचारी नको, हक्क पाहिजे, 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 लाचारी नको. हक्क पाहिजे. शिक्षक एकजुटीचा, शिक्षक समन्वय संघाचा, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक समन्वय संघाचा. धन्यवाद. खूप छान.